कधी कधी आपण बघतो की शुगर क्रेविंग्स खूप होतात किंवा मला गोड खूप खावंसं वाटतंय आणि त्या शुगर क्रेविंग्स होत असतात आणि त्यात भरपूर काय काय शुगर्स खाल्ले जातात आणि त्यांनी येणारा जो लठ्ठेपणा असतो तर तो नंतर मग पटकन उतरत नाही. द बेस्ट थिंग दॅट यू कॅन डू टू सॅटिस्फाय युअर ओन शुगर क्रेविंग्स इट ॲटलीस्ट चूज द राईट शुगर अँड राईट अमाऊंट ऑफ शुगर. म्हणजे गूळ इज डेफिनेटली बेटर दॅन साखर, पण हा प्रमाणात बरं का. म्हणजे आणि तो गूळ हा चांगल्या क्वालिटीचा असला पाहिजे. बरं, पहिल्यांदा शुगर क्रेविंग्स होतातच का? कारण तुम्ही मानसिकरित्या कुठेतरी खूप गुंतलेले असता किंवा फूड बिकम्स अ सबस्टिट्यूट टू फील बेटर वेन यू आर फीलिंग लो. सो डिप्रेशनकडे जाणारी टेंडन्सी असते किंवा काहीतरी मानसिक इतकी चलबिचल चालू असते की त्यात तुमचा ब्रेन एक्झॉस्ट होतो आणि वेन युअर ब्रेन एक्झॉस्ट इट जस्ट आस्क फॉर ग्लुकोज. तर त्यामुळे युजली शुगर ही घेतली जाते किंवा मधुर रसाचं सेवन आपल्याला करावं असं वाटतं. मग ते जर असेल तर आपण खजूर खावा तुपात भिजवून, ज्याने तुमचे हेअर फॉलिकल्स चांगले होतील, तुमची नरिशमेंट चांगली होईल आणि तुमचं रक्तही वाढेल. जर तुम्हाला शुगर खायची आहे तर लाईक आय सेड, गूळ इज बेटर दॅन साखर, बट ॲट द सेम टाइम खजूर किंवा ड्राय फ्रुट्सनी मिळालेली नॉर्मल शुगर्स किंवा इवन फ्रुट्समधनं मिळालेली नॉर्मल शुगर इज डेफिनेटली बेटर दॅन गोइंग विथ प्रोसेस्ड शुगर्स विच आर ब्राऊन शुगर्स और व्हाईट शुगर्स और एनी शुगरी सिरप्स. त्यापेक्षा तुम्ही नैसर्गिकरित्या जर गेलात तर तुम्हाला क्रेविंग्ज येणार नाही. त्याची आपल्याला काळजी घेता येईल. दुसरं म्हणजे जर एखादं माणूस खूप ऑक्युपाईड असेल, जसं की एक सायंटिस्ट आहे किंवा प्रचंड एका प्रोजेक्टवरती तुम्ही गुंतलाय आणि तुमचं ब्रेन फंक्शनिंग हे खूप फास्ट ॲक्सेलरेशन मध्ये जात आहे, तर तुमची बॉडी इज गोइंग टू आस्क फॉर मोर शुगर अँड यू शुड गिव्ह इट. यू शुड नॉट डिप्राईव्ह युअर बॉडी ऑफ शुगर्स बिकॉज दे आर सिंथसायझिंग. तेव्हा ते शुगर घेतं, काम फास्ट करतं आणि पुढे जातं. म्हणजे इंधन येतं, एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होते आणि पुढे जाते. पण जेव्हा इंधन येतं आणि तुम्ही ते वापरत नाही तेव्हा ते स्टोरेजमध्ये जातं आणि जेव्हा स्टोरेजमध्ये जातो तेव्हा तिथपासनं सगळे डिसीजेस चालू होतात. सो तुम्हाला हे बघायचं आहे की क्रेविंग्स जर शुगरच्या होत असेल तर यू विल हॅव गुड क्वालिटी ग्लुकोज विथ यू अँड यू विल ऑल्सो वर्क आउट इन अ वे मेंटली अँड फिजिकली सो दॅट इट बर्न्स आउट.